चूल पेटवू, त्यावर पाणी तापवायला ठेवू, त्यावर झाकण ठेवू आणि त्या झाकणावर चट्या सुकवू. ठीक आहे, बघ बघतेच ना काम चालू आहे. तू कधी ये, इथे काम चालू असतं. त्याची आठवण म्हणून त्याचा टॅटू पण ह्या बावड्याने बनवला. पावसाळ्यात मजा असते. कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पण खड्डे आहेत मस्त. या रस्त्यांची अवस्था, अरे खरंच खड्डे आहेत बघ. कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खड्डे झालेत. रस्ते बघा रस्ते. हॅलो, नमस्कार मित्रांनो, लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू विकीज लाईफ. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि येस, टायटल तुम्ही वाचलेलं आहे. आपण चाललो आहे गावी. आपण म्हणजे मी आणि माझा मित्र आहे मेहुल. गाडीत बसला आहे. सो आता आम्ही इथे जस्ट एक काय हॉल्ट घेतला आहे थोडासा. मी घरून निघालो आहे 3 तासा अगोदर आणि चाललो आहे गावी. अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. वीकेंड आहे आणि शिर्डीला खरं जायचं होतं, असा प्लॅन झाला होता. पण शिर्डीचा प्लॅन जाग्यावर कॅन्सल करून तोच प्लॅन आम्ही कन्वर्ट केला की गावी जाऊया. ब्लॉग पूर्ण बघा, धमाल असणार आहे. खूप मजा करणार आहोत आम्ही, असं मला तरी वाटतं आहे. बघूया आता गावी जाऊन काय मजा करतो आहे आम्ही आणि कसे जातात हे 2 दिवस. आणि सध्या आत्ता मी आहे जसं सांगितलं साई सहारा ह्या नवीन बांधलेल्या एक आलिशान आणि एकदम सुंदर असं ह्या हॉटेलमध्ये. आणि समोरच तुम्ही बघू शकता द्वारकामाई. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. सो थोडक्यात सांगायची माहिती तर हा आहे मुंबई गोवा हायवे आणि त्याला लागूनच नव्याने सुरू झालेला हा साई सहारा. मध्ये मी नाही जाऊन दाखवू शकत कारण मला उशीर होतं. सो मी पटकन निघतोय आता. द्वारकामाई बघून घ्या. आणि तुम्ही कधी या रस्त्याला असाल आणि तुम्हाला जरा हॉल घ्यायचा असेल तर नक्की इथे या. मस्त वाटतं यार हे बघू. वाटच नाही की हॉटेल आहे. चला द्वारकामाई बघूया. चला या. आपल्यासोबत आहेत मेहुल दादा. आता ड्रायव्हिंगची धुरा मेहुल दादा सांभाळणार आहेत. आपण निघूयात. चला जाऊयात गावी. हा दुसरी गोष्ट अशी की हा असा अवतार मलाही बघवत नाही, पण मी जरा असं प्री श्रावण वगैरे असं काहीतरी चालू केलंय. म्हणजे श्रावणाच्या अगोदरच दाढी बिरी केस असं म्हणजे मी कापणार नाही असं ठरवलं. कारण की बऱ्याच वेळा बऱ्याच इकडे तिकडे जाण्या कारणामुळे दाढी करावी लागते आणि केस असं म्हणजे ठेवावे लागतात नीट. तर त्या कारणाने केस नेहमी बारीकच असतात. मला त्यांची ग्रोथ हवी आहे खरं तर. आणि म्हणून मी आता वाढवतोय. आता 30शी लागेल 1 वर्षाने. मग काय टक्कल बिकल पडेल, कधी केस बघायला मिळतील. कमी ठेवण्याच्या नादात कधी गळून जातील, कधी टक्कल पडेल काही समजणार नाही. पण जरा केस यावेळी वाढवून ठेवायचेत आणि एक छानसा असा फोटो बिटो काढून असं ठेवायचं आहे की हो मी असा दिसायचो. काय लॉजिक आहे. ब्लॉग मात्र पूर्ण बघा, कंजूसी नाही पाहिजे. पूर्ण ब्लॉग नीट बस. स्किप जो कोण शपथ आहे तुम्हाला स्किप केली तर चांगलं आहे ना. स्किप नाही करायचे ब्लॉग. खूप मेहनत असते. हे बघा खड्डे बघा. वा वा. हे बघा रस्ते. हे बघा.
तर काय हे खड्डे या डांबराच्या रस्त्यावर हे कसे खड्डे आहेत मुंबई गोवा हायवेवर, हे तर काय या हायवेच्या पाचवीलाच पोचलेत. पाऊस आला म्हणजे खड्डे आलेच. खड्ड्यांशिवाय या हायवेला काय मजा नाही. मजा मुंबई गोवा म्हटलं की खड्डे आहे बघा. पाणी आणि शेती झालेली आहे, पण पाणी बरंच साचलंय बऱ्याच ठिकाणी. पाणीच पाणी, असं पाऊस भरपूर झालाय आणि पाणी बघा साचलंय नुसतं. विसरत वाटतं इथं रस्ता आहे. नाही रे, काय बघतेच ना काम चालू आहे. तू कधी ये, इथे काम चालू असतं. कॉन्क्रीट आणि काय नंबर ओनली खड्डे, नुसते खड्डे. हो 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 हो, हे बघा. मित्रांनो, मी हसतोय म्हणजे मला काय खरंच हे जोकिंग वाटते की खरंच हे हसण्यासारखं नाहीच आहे. हे हसतोय मी ॲज अ कोकणकर नागरिक म्हणून मी स्वतःच हसतोय की काय ही अवस्था. अरे पाऊस आला नाही, पडला नाही. आताशी जुलै चालू आहे, जेमतेम महिना झाला असेल. 15 जून पासून काय तो काय पाऊस चालू होतं वगैरे जे काय ते 10 तारखेपासून जेमतेम महिना झाला असेल. आता आजची 20 तारीख आहे. ही अवस्था. आता गणपती येतील, मग काहीतरी डागडुजी करतील थोडी इकडची तिकडची, बॅनरबाजी करतील, असं एकदम चमकवतील की आम्ही काय मोठे दिवे लावले आणि काय लोकसेवा केली आणि कोकणकारासाठी किंवा चाकरमानांचे हाल नको व्हायला म्हणून आम्ही काय म्हणून सेवा केली आहे. पण ही बघा, त्यांना सेवा करायला इतकं आवडतं दरवर्षी की इतकी खराब अवस्था ठेवतात ना या रोडची की त्यांना दरवर्षी मजा येते त्याचं करायला, चमकोगिरी करायला, बॅनर. आणि मग ते सरकार कोणाचंही असो, खूप मोठा टॉपिक आहे. काय बोलून फायदा आहे नाही आहे, खरं तर बोललो पाहिजे. पण मग असं होतं की अरे हे काय, आम्ही ब्लॉग काय ह्याच्यासाठी बघतोय का? अरे पण प्रवास मी करतोय, माझा अनुभव मी नक्कीच शेअर करणार. तुम्ही कधी इथे याल तर चांगल्या शिव्या तर तुम्ही द्यालच. ते कोणाला द्यायचे ते तुमच्यावर आहे, स्वतःला की सरकारला. हा तर वाकण नंतरचा हा जो ब्रिज लागतोय ह्या नदीचा, हा ब्रिज नसून हा तर एक श्राप आहे असं वाटतं. कधीही या, कुठल्याही सीझनला ह्या ब्रिजवर या, मला खड्डेच खड्डे बघायला मिळते. काय रे, मजा येते का? काय बोलणार. पावसाळा म्हटलं की भाई अशी बेडकं बाहेर निघतात ना, या धबधब्यावर त्या धबधब्यावर, इकडे तिकडे जाऊन जे काही तडबडतात की नाही. आता 2 दिवस झालेत कुंभ्याला तो जे प्रकरण घडलंय त्या मुलीचं. थोडं सगळं आहे, शिकलेले तुम्ही, सगळं तुम्हाला दिसतं कळतं. कशाला मारायला जायचंय रिस्की पॉइंटला, रिस्क घ्यायला? काय बोल. आणि मंडळी, आपण पोचलोय माणगावला. हे इथे आहे माणगाव रेल्वे स्टेशन. की जर आम्हाला किंवा मला माझ्या गावी जायचं असेल तर मग माणगाव स्टेशन पर्यंत ट्रेन. काय लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल? हा, लास्ट ब्लॉग, लास्ट नाही, त्या गोवावाला ब्लॉग मध्ये. आणि हा, तर इथून ट्रेनने यायचं, त्याच्या पुढे 4 पहिया
ST किंवा मग बाय रोडच. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलोय गावी. येस, आपलं घर, हे आपली गाडी करून टाकूया लॉक. चला, आणि हे आपलं गावचं घर. आणि इथे पार्टी चालली. भूक लागली ना? अरे हा पण आहे काय? हे कारणीभूत आहेत ज्यांच्यामुळे आम्ही आज गावी आहोत. यांनी आम्हाला बोलवलंय. यांनी नाही, यांच्या मागं जे आहेत त्यांनी आम्हाला बोलवलंय गावाला या. यांनी आम्हाला बोलवलंय. काय बोलतोस? हे 2 माणसं आहेत, बघून घ्या मित्रांनो. हे आयोजक आहेत ह्या वेळेच्या खेपेसाठी. गावचे तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि हे उपाध्यक्ष. यांनी आपल्याला गावाला बोलवलंय एवढी मोठी गाडी घेऊन की बाबा ये गावाला, पाऊस पडतोय, जरा जाऊ. गेला मस्त. काम पण जवळ 2 स्टेशन. भेटा माझ्या मित्राला, बालपणीचा मित्र मयूर. काय मग? निवांत. चला, आता आपण चाललोय आमच्या गावच्या कुठे? वलपाटा. अर्थात आमच्या वाडीचा स्टेडियम. चला, स्टेडियम दाखवतो तुम्हाला. हा आमच्या दुर्गेश भाऊंचा घर. आता गणपतीला भरेल. कालच फोन आलेला मला, काय रे गणपतीला आहेस ना? हे बघा, हा आहे आमचा स्टेडियम. हा तुम्हाला इथे स्टंप दिसत असेल. हा इथे बॉलिंगचा स्टंप. आणि ही पूर्ण फिल्डिंगची जागा. इथे फिल्डिंग करा कुठेही. चला, मजा आहे. पावसाळ्यातली मजा वेगळी असते. उन्हाळ्यात सगळेजण असतात, गाव भरलेलं असतं, गावात मजा असते, हलचल असते, वाडी पूर्ण अशी गजबजलेली असते. पण पावसाळ्यात मजा असते. पण पावसाळ्यात गणपती सगळे येतात, तीच मजा. आता ही मजा बघा फक्त. विघ्नेश ची भंगार बॉलिंग. विघ्नेश हाय बोल माझ्या ऑडियन्सला. तू ब्लॉगवर आहेस. हाय, तुझ्या काय पबजीचा आयडीचं काय नाव बी सांगायचं काय? हा, तुम्ही आधी बॉलिंग करा. गेला गावात गेला. आउट. अरे यार, घे मार. भाई कंटेंट मिल गया भाई. हाला नेटवर्क आहे काय? 7 काढे 2 बॉल 2 रन. अच्छा, तर नियम असा आहे की जर बॅटला बॉल लागली, कट लागली तर कंपल्सरी धावायचं. बरोबर ना विघ्नेश? हो शॉट. आउट. हो साहेब, झाला आउट तो. किती खुश झाला बघ तो. हा, वाईट टाकणार आता. हो काय? तू आहेस कितीला आता? हवील अभ्यास कर. काय बोलतो माहिती काय शाळेमध्ये काम करत म्हणलं आपले झाले. हो का रे? शाळेत काम करायला सांगतात पण जात नाही. खड्डा खोदायचा, झाड लावायचे. मग ते तुझ्या अभ्यासाचा भाग आहे. नाही ना? मोर कुठे आहे? आता येत आहेत कुमार राम चांदोरकर. आता डायरेक्ट बाहेर वालात. चला, आम्ही कधी टाकलीच नाही. हे हर्ष, आता कंपनीच्या बाहेर जावं बॉल पकडायला. नाही, मी टाकतोय. टाक तू, काय नाही होत.
नेम धरून मारतोय. ए, 3 वाईट ओव्हर केले. कशावर नेम कशावर आहे? आउट हो या ना हो, आम्हाला नेम कशावर आहे? पण नेम कशावर आहे? पुढच्यावर. डन. येस कम ऑन. तिसरा नंबर आहे तिसरा माझा. असं घरी जा घरात. खेळ तो. स्टंपला लागलाय बघितलाय. आउट आहे. स्टंपला लागलाय. ए नाही लागले. नाही लागला. अरे नाही लागलाय मी बघितलंय. हा बघ शाबास. आउट आउट. ओ हो आता बघा आता बघा आता बघा. अरे 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 हा मग ते असं झुकले. तुम्हाला कधी मी पण खेळलो असं पण नको. आल्यालाच बंटी पडलाय. मला नाही पडायचं. अरे माझी बॉलिंग आहे. बॉलिंग बघायची तुझी दाखव. हा दाखव बाबा. वाईट बॉल. हा घे 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 घे. मार लवकर. हा छातीने फिल्डिंग करतो. छातीला लाग. का बा विघ्नेशने मारला चौकार. बा भाई त्याने 2 बॉलला दोन्ही वेळेला तर मारला. आता तर विकेट पाहिजेच कुमार. टाक ऑफ टाक लेग टाक वाईट टाक नो टाक. आता वर माझी आहे. हे घे आता आहे विकेट. कुमार धरलाच काय सर. Which side and which side bowler you are? Left side. Left side. And which hand? Left hand. And which style? This side. Okay. कुठे फिरतोय तू? कुठे फिरतोय? तू नाव सांग. क्या बात है. अरे वा वा वा. जर मी आणलाय चॉकलेट देतो नंतर. आता घरी जा. जा घरी. पळू नकोस. हळू. धाव धाव धाव. मी जेव्हा आलो तेव्हा पहिला तेच बोललो की लय लांब आहे. काय ठेवलं किती तो वाटलं 400 मीटर धावलो. तू जाना पाठी आहे. तू पुढे काय आला. त्याला बॉल भेटणार आहे काय? बस बसून फिल्डिंग. फुल लावून बसला डोक्याला. जिम कुठले चांदोरकर जिम. नाही आरसी जिम. आरसी जिम है ना. जिम 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 जिम. बाबूराव जिम. तात्याची जिम. तात्याची लावा ताकद. काय झालं? ठुमका. 2.5 मिनिट शिडी जो नाचणार नाही त्याच्या. बॅट घेऊन उलटा घोडा उलटा घोडा. परशी तुला पुढे बिलात लपलाय बघ तो. असं बिलात लपलाय. दाखवून काढायला जावा काढायला. झूम कर. उडी मारू. मित्रांनो
हे जे इथे काय आहे हा इथे कासव आहे बघा. कासव बाबा याचा तर आणि तो केवढा मोठा वाटतो कळला म्हणजे हा कासव इथे नसतो काय? पाल्यासाठी नाही इथं नसतं. आजच बघताय पाऊल पण शकत त्याला हॅलो रे छोटा पाहिजे ए चावला तर हे खूप मोठा आहे रे राघू एवढं नसतं नाही पाहायला. पाहत इथंच ठेव त्याला नाही जाऊ दे छोटा पाय अहं. डॉल्फिन डॉल्फिन आता दोघं पप्पी पप्पी खेळणार रे. लागला छातीला लागलाय जरा. हा बघ हा बावड डॉल्फिन मसाला बाहेर थकलेला डॉल्फिन येतो थकलेला. आता कॅच पकडणार आहे. तो भिकार चोट ज्याला पोट नाही तो शेट नाही. हा बघ क्या बात आहे हा आणि हा बघ ए शक्तिमान 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 येस गेलो तर माफ करा माझी पाप. ए बाबा सावकाश हो नाही? भिंगरी भिंगरी भिंगरी. अशा प्रकारे पाहून झालेला आहे सगळ्या पोरांचा. हा आमच्या गावचा शंभू शंकराचं मंदिर आहे एक नंबर. नमस्कार चला होऊन जाऊ दे. हा येस काय टी शर्ट हळू 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 याला फाकवली व्हायला. कबड्डी कबड्डी हाय ग ग ग. चला आता एक बावरची म्हणजे मी बनवलाय मसाला चहा आणि आजचे दुसरे बावरचे आहेत मयूर दादा जे आमच्यासाठी बनवत आहेत. काय बनवतोयस? जेवण म्हणजेच अंडा भात. अंडी आणलेले आहेत आणि इथे राईस आहे. चला चला मग 8 झालेत. ए पोरांनो चहा घ्या रे सगळ्यांनी. चला तुला चाय गरम चाय गरम चाय गरम. वा 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 वा. नमस्कार. काय म्हणताय? इथे कुठे रस्ता चुकले? तुम्ही डिलिव्हरी घ्यायला आले. हा पहिली राईड तुमच्याकडे घेऊन आलो. क्या बात आहे. कसं काय? चला चला या उतरा उतरा चला. चिन्मय भाऊ आलेले आहेत पाषाणवरून म्हणजे पुण्याहून. त्यांची नवीन नवीन TRK 502X घेऊन. क्या बात आहे. वा वा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चिअर्स 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 चिअर्स. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी आहे कारण माणगावला. पहिल्याच प्रेमला तुम्ही पाहिला असेल तर थोड्या माहीत होतं
काल मी गावी होतो, अचानक त्या दिवशी फक्त चहा प्यायला मानगाव, ते पण पुण्यावरून अचानक माणसं. पहिले राहील येताना तो व्हिडिओ दाखवला ना वॉटरफॉल वाला, हां तिथं थांबलो आणि आता काय अट्रॅक्शन, दादा फोटो काढू का, दादा फोटो काढू का, नाही लांबूनच काढ, पण लांबूनच काढ. बसू नका. हां काढ बाबा, लांबून काढ. काय अशा प्रकारे माणगाववरून आपण परत गावी चाललोय. मधल्यामध्ये जरा काहीतरी सामान उचलायचंय. अरे सामान पिक करू आणि जाऊ. याला अरे थांब थांब, अरे कान, अरे मी आल्यास थांब 1 मिनिट. ओके आता काय, हाऊ आर यू? कोण भेटलंय बघा. छत्री बंद करू. ही पुण्याची माणसं हल्ली बरीच आमच्या इथे फिरायला लागलेत. पुण्याच्या नाही नंबर प्लेट जातात रे, पिंपरी चिंचवड लोकांवर जातात. आमच्याकडे गाड्यांची कमी नाही, त्यात पण लेजेंडरी गाड्यांची काही कमी नाही. लॉर्ड अल्टो काय. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाचे उत्सव मूर्तींचं आमच्या रायगड जिल्ह्यात स्वागत झालेलं आहे किंवा आगमन झालेलं आहे. नमस्कार यश चितळे भाऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो, बेसिकली प्लॅन असं आहे, मी सांगून टाकतो की चिन्मय आलाय सकाळी पुण्याहून, यश आलाय चिपळूणवरून, मी चांदोऱ्यात आलोच होतो. एक गेट टुगेदर किंवा मीटअप आमचा खूप प्रोलॉंग टाइम पासून पेंडिंग होता, तो आज होणार आहे. मिलाप इन शॉर्ट, गावाभेट राहिली होती आमची. काय मित्रांनो, मायामध्ये गोव्यालाच गेलो होतो. नाही गोव्याला नाही, कुठे गेलो होतो? नाशिक. मागच्या वर्षी आम्ही जे भेटलोय तिघ एकत्र, त्यानंतर आज एक तिघ एकत्र भेटतोय. हा वर्ष होईल सप्टेंबर मध्ये. पण यश आल्यासारखा एकदम शांत शांत आहे रे बिचारा. मी असंच असतो आज. ऑफिसला जाऊन बिचारा आमचा मित्र झिजला. इथे कुठे थांबायचंय. काय घ्यायचे चिनोला, काय घ्यायचे? कशाला एवढं आजपर्यंत कशाला घेतलास? मित्र कसं वाटतंय नवीन इंजिनियर होऊन? अरे येस येस, समजलं खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू. आपला भाऊ मागच्याच आठवड्यात इंजिनियर ऑफिशियली झालेला आहे, बुधवारी. येस. त्याचीच काय ती पार्टी द्यायला आलायस ना? पार्टी द्यायला आलास ना? नाही हे थांबव, गाडी थांबव भाई. उतर 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 उतर. तुझी 4x4 आहे ना? 4x2 आहे. बाबतीत प्रेम असणं गरजेचं नाही, माहिती पण पाहिजे गाडीत कुठे काय असतं. जसं की 4x4 ला अजून एक गिअर असतो, मला माहित नाही. ऑटोमॅटिकचं कुठं असतं? 4x4 ते मला माहित नाही, मी ऑटोमॅटिक चालवली नाही कधी. चांगला गेलीस पातळची. येतो का माझा टिश्यू पेपर घेऊन? मी काय एकटा तू माझ्या हा. तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम जरा छोटासा मोठासा गंभीर आहे. हा काय? माझ्याकडे बाहेरची पॅन्ट एकच आहे, याच्याकडे आतली पॅन्ट एकच आहे. मोठा मुद्दा झाला की कोणी कुठली कशी घालायची रिपीट मध्ये. आलटून पलटून घाला आता. काय सुकणार पण नाही ना रे. हा सुकू, चूल पेटवू, त्यावर पाणी तापवायला ठेवू, त्यावर झाकण ठेवू आणि त्या झाकणावर चट्या सुकवू. जिनू बोल हेच करायचं बाकी होतं. नाही पण आम्ही केलंय गावी आल्यावर असंच होतं. पाऊस बघा, पाऊस एवढे लोक कार्यक्रम झालाय भाई. आधी सांगायचं ना भिजा भिजा, मी अजून एक आपण घेऊन आलो असतो रे. रे अरे पण मला सांग चिनू, किती कॉमन हा प्रश्न पडला पाहिजे एखाद्या माणसाला, जर आपण पावसात कुठेतरी चाललोय, याचा आन्सर मी देऊ. हा म्हणजे काय?
त्याच्याकडून काय अपेक्षा अरे मी घेऊन तरी आलोय काय ना काहीतरी. शहाणपणाची अपेक्षा हे तुला बघ, नाहीच आहे. मी- नाही झालं तू उत्तर दिलं नाहीस. काय कसलं उत्तर? की पावसाळ्यात आपण कुठे चाललोय एखादी एक्स्ट्रा चड्डी न्यावी माणसाने. हा लॉर्ड अल्टेड. हे बग आता एक हाफ पॅन्ट आहे, एक टी शर्ट आहे, एक चड्डी मी घेऊन आलोय. ह्यानी काय आणायला पाहिजे सांग टी तू? शर्ट आणलंय मी. हे बघ, मग त्याच्याकडे कॅमेरा फिरव ना, तो चुते आहे. मी माझ्या- चला रे, तुमच्या नादाला लागून. सगळं घेऊन आलोय. ए, पाऊस दे की. पुण्यात असेल. हा यश वा. चला अशा प्रकारे मित्रांनो आपण गोरेगावच्या ठिकाणी एक आलोय. महाड गोरेगावच्या इकडे एक स्पॉट आहे. कुठल्या काचले गावाच्या पुढे तिथे एक स्पॉट आहे. तो बऱ्याच वर्षांपासून येऊन बघायचा होता. भरपूर वर्ष म्हणजे रील्सवरच पाहिलाय. तिला कुठे मित्रांनो काही आवाज येतो का तुम्हाला? तो इथून येत असेल. खरं तर आपल्याला ह्याच स्पॉटवर जायचंय पुढे. येस इलास्टिक खेचून बघ रे. पाचला एक झाला की विराट कोहली चड्डी आपको रेट मैं 7 से नीचे जोड़ी देता भी नहीं. आपको रेट भी ऐसे लगा. फाइनल बोलो. कितना हो गया? 1002 होगा. बाकी ये लेंगे ना आपको मैं 150 दे दूंगा. कि डाक लगा हुआ है इसकी वजह से 150 में दे दूंगा आपको. चाहिए तो ठीक है दे दो. एक काम करो वो भी डाल दो और फिर 1000 में दे दो सब. अरे हो जाएगा. अशा प्रकारे रिद्धी सिद्धी कलेक्शन मधून आपल्या मुलांची शॉपिंग झालेली आहे. चला अरे इथे गेला पाहिजे. जर्सी होती. मित्रांनो दमलात की काय? माहिती काही नाही. हो, यांनी मान टाकली अध्यक्षांनी. दमलाच निक्कू दादाच्या घड्याळाचा काटा काय फिरायला हाऊस द जोश गाईज. जोश चांगला आहे. चांगला आहे ना? चड्ड्या घेतल्या नवीन आता. आता खुश. आपण कुठं गेलोय आणि असा काय फालतूचा खर्च झाला नाही. असं कधी होणारच नाही. म्हणजे लिहिलेलंच आहे ना आपण पण ते घेऊन फिरतो सोबत. जाऊ दे आता काय बोलेल. चलो वा. दुपारचा लोणेरेचा इकडला फेमस वडापाव कॉर्नर. मित्रांनो आता आपण चाललोय घरी. मी आहे लॉर्ड अल्टो मध्ये आणि लॉर्ड अल्टो आणले यशनी जे चालवतोय कुमार. आणि मागे बसलेत 3 माकडं. गांधी जी के 3 बंदर. 3 बंदर. चला पाऊस सुरू झालाय परत.
आला, खोल दे भाई, खोल दे, जल्दी 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 खोल भाई. अरे क्या तुम शिनू बघा खोलण्यात एक्सपर्ट. थांब. नेटवर्क पण रेकॉर्ड आहे थोडंसं आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज आला. अशा प्रकारे संध्याकाळचे झालेत 5 आणि आम्ही निघालोय मुठे पकडायला. इन शॉर्ट शेतातले खेकडे, आमच्याकडे ना मुठे म्हणतात. तुमच्याकडे खेकडेच अजूनही. आमच्याकडे नदीच्या बाजूला जे भेटतील ते खेकडे, ते नाही नदीतले चिंबोऱ्या आणि हे मुठे. चला, पाऊस काय आमचा पाठ सोडत नाही मित्रांनो. जाऊयात पुढे, हे खूप पुढे गेले. चला. काय काय तुला स्टिंगरे चावला होता ना? अरे हो, असाच पाण्यात जात होतो मरवत आपली आणि मग माई मारला. म्हणजे मी सांगतो मित्रांनो काय सीन. स्टिंगरे म्हणजे पाकट. पाकटच ना रे? वाघळी कुठे? पाकट. हा नाही, पण एक तिला कॉमन नेम आहे. मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं पण असेल. सांगतो तुम्हाला. हे आता जे तुम्हाला फोटो दिसत असेल ना, हा मासा ह्या माणसाला चावला होता. हा, त्याचा टॅटू, त्याची आठवण म्हणून त्याचा टॅटू पण ह्या बावड्याने बनवला. तर तो मासा याला गणेश घोळ्याला चावला होता. हाय काय ओ गिरीश, हाय हाय. खेळ खतम. रेस्ट इन पीस ब्रदर. म्हणजे त्याला अरे ते भाऊ भाऊ नको नको. अरे मग दुसरा कोणतरी वापरेल त्याचं घर. आता झालं त्याचं, संपलं आता आयुष्य. मग त्याचं भाऊ थोडी आहे, पण त्याचं घर दुसरीकडे आहे. दुसऱ्याचं भाऊ का ना, पॅक करून टाक. नको, तो दुसरा येईल ना बाहेर. काय को छेडताय तू? पर खेकडे को काय को छेडताय? अरे कसं आहे, दुसऱ्याला पण खायला मिळायला पाहिजे ना. मग ते याला घातलं. अच्छा, थांबा. काय झालं? खायला काय नाही, हा पाणी आलं की म्हणजे गाण पडते. अच्छा. जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत टेन्शन आहे रे. हा, एक मेलेला भेटलाय. पाय ठेवायला काय वाटतंय मित्रांनो, भेटतील का मुठे? मुठ्या मुठ्या. सो गाईज, आर यू एन्जॉईंग? कसं वाटतंय? एक नंबर भाई. शिवायला काही एक नंबर वाटत नाही. तशी यशने ह्याच्यापेक्षा खूप वेगवेगळे कांड केलेले आहेत आयुष्यात. हे त्याला काय असं एकदम हा ठीक आहे काय नाही बाबा. असं एक आहे. पाण्याचं काय बाई सांगता येत नाही. पाण्याची ह्याच्यात तुम्ही चारात लांब करा. बरं, आपली सगळी माणसं सगळीकडे आपण पाठवलेत, पेरली आहेत. खराब मौसम के कारण मुठ्या पकड़ने का प्लॅन स्थगित करण्यात येतो. सध्या तरी तो होल्डवर आहे, कारण मुठ्या नाही आहेत किंवा मुठे नाही आहेत, बाहेर पण येत नाहीत. त्यासाठी लोकांचं म्हणणं आहे की रात्री यायला पाहिजे, अंधारात शांततेत, आणि पाऊस पडला पाहिजे. तर बघूया, परत एकदा प्रयत्न करूया. चला. तरी बघू दे ऑडियन्सला तुझ्या. अरे बाबा, तुझे भावंड कुठे आहेत? झोपलाय विचारा. बघा, एवढ्या मुलांना, एवढ्या माणसांना एकही मुठा किंवा मुठ्या भेटलेला नाहीये. काय काय साप दिसला होता? पण एक गोष्ट आहे, मला या गावच्या मुलांचं स्पिरिट आवडतं. आम्ही आता इतका वेळ फिरलो, बऱ्याच ठिकाणी भिजलो, आलो, पण तरी माझ्यासाठी आणि मला हवे होते मुठे. सगळे जमले होते, पण म्हटलं नाही, चला जाऊया, बघूया भेटतायत का. हा गावच्या मुलांचा हा जो स्पिरिट आहे ना, तो आवडतो, तर तो आवडलाय. आज क्रिकेट नाही, काल क्रिकेट खूप जोरात झाला.
पडेश कार्यक्रम करून आता तुम्ही आज आता अंधार झाला ना राजा. काय तुला ए खेळूया काय क्रिकेट खेळायला काय चला थोडा वेळ आहे दिसते काहीतरी तोपर्यंत खेळूया. चला चला. बर मित्रांनो, मोठ्या नाही तर नाही, क्रिकेट एनी टाइम. माझ्याकडे कॅच. चौकार चौकार. ए शामरुखचा रनअप घे. हा बघ आला 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 आला. मॅन ऑफ द मॅच. 2-2 छत्र्या घेऊन येत आहेत. अरे चला आता भेटला. काय रे, काय नाव तुझं? मला पूर्ण नाव सांग इकडे ये. हां पूर्ण नाव सांग मला. सांग पूर्ण नाव. हां पूर्ण नाव सांग. सांग लवकर सांग बाबू सांग. त्या हात काढ तोंडातलं. हां सांग नाव सांग. अरे हां हां पण तुझं नाव काय? गंधर्व. पुढे पप्पांचं नाव संतोष. पुढे आडनाव. आडनाव सांग मला. आडनाव नाही तुला? नाही आहे, फक्त गौरव संतोष आहे. आपला गंधर्व संतोष आहे. गौरी लास्ट आहे बघा. गौरी काय मग पाऊस आहे ना जाम गावाला? छत्रीच बंद नाही होते. ते टाकून दे. रागवता कशी. हा सुरू झाला जोरात हाग्या पाऊस. बॉयलर. चला चला पावसात. तुला बॉयलर बोलतोय बघ. घे 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 त्याला घे 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 त्याला घे. दाखव बॉयलर दाखव तुझा. तर जसं आता तुम्ही पाहिलं की आज गुरुपौर्णिमा आहे आणि आमच्या वाडीमध्ये साईबाबांचं मंदिर आहे आणि तिथे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो आणि आरती वगैरे होते, प्रसाद वाटला जातो. तर ह्यावर्षी हेच मी ठरवलं. आम्ही जाणार होतो खरं तर शिर्डीला, पण मग मी ठरवलं की नको, शिर्डीला गर्दी असते आणि तीही शिर्डी आमच्यासाठी ही शिर्डी. तर म्हटलं गावी जाऊयात आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बघूयात गावी कसा उत्सव साजरा केला जातो. तर पाऊस असतो, जास्त काही नाही. गावात जेवढी पण लोक आहेत ती येतात, आरती करतात, प्रसाद वाटतात आणि सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात आणि गुरुपौर्णिमा असा साजरा केला जातो. चला चला या चला. हा 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 चला बाय बाय. चौकात जा, एकदम आरामात. मेसेज टाक, फोन मी करतो तुला. चला सावकाश जा, तुम्ही आरामात जा. चल ओके मित्रांनो, चला ते दोघं गेलेत आणि आता मीही निघालोय. मी चाललोय घरी
पाऊस भरपूर आहे, भरपूर म्हणजे चालूच आहे, सारखा चालूच आहे. आणि माझ्यासोबत आहे मयूर, माझा मित्र, जो माझ्यासोबत ठाण्यापर्यंत येतो आणि त्यानंतर तो पुढे जाणार आहे. तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, जर आमची मस्ती आणि एकंदरीत पावसाळ्यात आमच्या गावाला जे काही वातावरण असतं आणि ते अनुभवायला मी प्रत्येक वर्षी येतो आणि प्रत्येक वर्षी एक वेगळा अनुभव आणि वेगळी मजा घेऊन करून मी जातो खरं आणि वेगळीच मजा असते. सो जर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ मोठी झाली होती मला माहिती आहे, आणि पण त्यातला कुठला सेक्शन तुम्हाला आवडला ते मला नक्की सांगा. तर तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा. टिल देन स्टे फिट आणि बी हॅपी अँड कीप सेइंग आय एम द बेस्ट. बाय बाय. लाईक नक्की करा आणि शेअर करा जर वाटलीच तर. बाय.